नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद बहिणी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे बेसनाचे लाडू. हिंदीमध्ये त्याला बेसन के लड्डू असंही म्हणतात. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आमच्याकडे खानदेशात बनवले जाणारे बेसनाचे लाडू खूप छान लागतात. असे बेसनाचे लाडू बनवण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आम्ही 1 किलो एवढं बेसन घेतलेलं आहे. हे बेसन आम्ही पॅकिंगवालं बेसन न घेता घरीच डाळ दळून तयार केलेलं बेसन घेतलेलं आहे. आता एका ताटामध्ये थोडं थोडं करून बेसन घालून त्याची छान कणिक मळून घेऊया. पाणी टाकूनच कणिक मळायची आहे आपल्याला. बेसनाचे लाडू करताना बहुतेक वेळा काहीजण रवाही घालतात बेसनामध्ये किंवा बेसनाला भाजून देखील घेतात. पण आम्ही न भाजता न रवा टाकता हे बेसनाचे लाडू करतो आहे. खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी पुन्हा एकदा सांगते, बघा अशा पद्धतीने आपल्याला मस्त घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. थोडी थोडी करत आम्ही संपूर्ण कणिक मळून घेतोय. कणिक मळून झाले की मग त्यात थोडं तेल टाकून कणिक पुन्हा एकदा मऊसूत करून घ्यायची आहे. बघा आता आपली कणिक किती छान मळून झालेली आहे. यात तुम्हाला भेगा पडलेल्या दिसत असतील, पण पुऱ्या करताना अजिबातही आपल्या पुरीला तळा येत नाही. असा छोटासा गोळा घेऊन आपण छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेऊया. आणि मग आपल्या पुऱ्या झाल्या की मग आपण त्याला बुडत्या तेलातनं तळून घेऊया. तुम्हाला हवं तशा पुऱ्या करू शकतात. काहीजण शेव करून देखील हे लाडू बनवतात. म्हणजे जसं आपण कणिक मळली आहे ना, तसं आपण शेव बनवण्यासाठी जे पीठ तयार करतो त्या पिठाने सोऱ्याच्या साहाय्याने शेव पाडायची आणि ती जी शेव पाडलेली असेल तिला मिक्सरच्या भांड्यातनं फिरून घ्यायचं. म्हणजे सेम पद्धत आहे ही पण आणि ती पण. पण पुऱ्या करणे हे जरा जास्त सोपं पडतं, त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने केलेलं आहे. बघा आपल्या संपूर्ण पुऱ्या छान लाटून झालेल्या आहेत. आता आपण त्यांना एक एक करून मस्त तळून घेऊया. आता कढईमध्ये आम्ही तेलही घेतलेलं आहे. तेल मस्त गरम झालं की मग आपण एक एक करून आपल्या पुऱ्या छान, म्हणजे जास्त आपल्याला जास्तही तळायची नाही आहे पुरीला आणि जास्त कच्चीही ठेवायची नाही आहे. म्हणजे मध्यम अशी आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे. आपल्या पुरीचा रंग हा फक्त पिवळा आणि पिवळाच दिसला पाहिजे. आपली पुरी जराही लाल होता कामा नये. म्हणजे आपले लाडू तेवढे छान दिसतात म्हणून सांगते. बघा पुरी टाकली, मस्त अलटपलट करून छान पुरी तळून घेऊया. बघा बेसनाच्या पुऱ्या देखील किती छान फुलतात. तुम्ही बघितलंच असेल ना, आम्ही पुऱ्यांची कणिक मळताना त्यात काहीही घातलेलं नाही आहे, फक्त पाणी आणि बेसन. पण आपले पुऱ्या किती छान येत आहेत. खरंच या लाडूंमध्ये जर का तुम्ही काहीही न घालता प्लेन असे लाडू तयार केले बेसनाचे तर मस्त असे लागतात. बघा आपल्या पुरी छान दोघी साईडने शेकून झालेली आहे. तिला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि संपूर्ण पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेऊया. बघा आता आपल्या संपूर्ण पुऱ्या छान तळून झाल्या. त्या पुऱ्यांना आम्ही थोडं गार करून घेतलं आणि पुऱ्या गार झाल्यानंतर त्यांना मिक्सरच्या भांड्यात अशा पद्धतीने तुकडे करून बारीक करून घेऊया. एक टिप सांगते मी तुम्हासाठी की जर तुम्ही या गरम गरम पुऱ्या मिक्सरच्या भांड्यातनं केल्या तर आपलं जे रवेदार मिश्रण असतं ते नाही तयार होत. त्यामुळे आपल्याला पुऱ्या ह्या गार करूनच घ्यायच्या आहेत, मगच आपण मिक्सरच्या भांड्यातनं फिरवायच्या आहेत. बघा आता पुऱ्या दळून झाल्यानंतर बघा मस्त असं कुरमुरीत असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. त्याला आपण गाळणीने गाळून घेऊया आणि पुन्हा वरती जे जाड राहिलेलं असेल त्याला देखील मिक्सरच्या भांड्यातनं छान बारीक करून घेऊया. अशाच पद्धतीने संपूर्ण ज्या पुऱ्या होत्या त्यांचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यातनं आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. बघा लाडू बनवण्यासाठी किती छान कुरमुरीत असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. पुन्हा आपण ज्या बाकी असलेल्या पुऱ्या होत्या त्यांना देखील मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेऊया आणि मस्तपैकी गाळून घेऊया. बघा किती छान असं
कुरमुरीत असं आपलं मिश्रण दिसते. म्हणजे लाडू झाल्यानंतर देखील आपल्या लाडू हे असे कुरमुरीतच दिसतील. आम्ही बेसन दळताना थोडं जाडसरच दळलेलं होतं. जर आपण एकदम चिकनं बेसन दळलं तर ते लाडू आपण खाताना तोंडात चिकटतात. त्यामुळे असं कुरमुरीत असं आपलं बेसन असायला हवं, ज्याने छान लाडू तयार होतात. आता आपण पाक तयार करण्यासाठी वेलची व साखरेची छान पूड तयार करून घेऊया. त्याच्यासाठी 10 ते 12 वेलची घेतलेली आहे. 2 चमची साखर मिक्सरमधून छान वाटून घेऊया. बघा, मिक्सरमधून वाटून झाल्यानंतर आपली साखर आणि वेलची मस्त एकजीव झालेल्या आहेत. आता आपण पाक तयार करूया. पाक तयार करण्यासाठी आम्ही 1 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे. 1 ग्लास पाणी आणि त्यात 1 किलो बेसन असल्यामुळे 1 किलोच्या थोडं वर अशी साखर घेतलेली आहे. कारण जर 1 किलोला 1 किलो साखर घातली तर आपले लाडू हे आपल्याला थोडे फिके लागतील. त्यामुळे थोडी जास्त साखर घातलेली आहे. कारण आपलं बेसनही फुलतं आणि आपल्याला स्वीट अशी टेस्टही लागायला हवी, म्हणून आम्ही 1 किलोच्या थोडी वर साखर घेतलेली आहे. आणि जी वेलची आणि साखरेची पूड तयार करून घेतली होती तिला देखील घालून मस्त असा पाक तयार करून घेऊया. बघा, आता आपला पाक मस्त तयार होतो आहे. त्यातली साखर देखील मस्त विरघळून गेलेली आहे आणि असा फेस येतो आहे. त्यामुळे आपला पाक हा लवकरच होईल. बघा, किती छान असा पाक तयार होतो आहे. मस्त असे बुडबुडे आल्यामुळे आपण आपला पाक चेक करून घेऊया की झालेला आहे की नाही. असं पाणी घेतलेलं आहे आम्ही थोडं प्लेटमध्ये. त्यानंतर अशी आपण त्याची गोळी तयार करून घेऊया. जर गोळी तयार झाली तर आपला पाक हा पूर्णपणे तयार असतो. बघा, गोळी तयार झाली, त्यामुळे पाकाचा आम्ही गॅस ऑफ करून दिला आणि त्यात आपला फूड कलर जो असतो ना, तो बुंदी बनवण्यासाठी जो कलर वापरतो तो कलर घातला आणि बघा आपला पाक मस्त असा केसरी दिसतो आहे. आता आपण जे आपलं लाडू बनवण्यासाठीचं मिश्रण आहे त्यात थोडा थोडा करून संपूर्ण पाक घालूया आणि मिश्रण छान एकजीव करून घेऊया. बघा, एकजीव झाल्यानंतर आपल्या लाडूसाठीचं जे मिश्रण आहे ते किती छान दिसतं आहे आणि रंग किती छान असा केसरी रंग आलेला आहे. मस्त. यात आम्ही एकही वस्तू घालत नाही आहोत. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे काही घालायचं असेल तर तुम्ही त्यात घालू शकता, पण आम्ही हे लाडू प्लेनच बनवतो आहे. म्हणजे खूप छान चव येते जरी यात काही घातलं नाही तरीसुद्धा. आता आपण हे मिश्रण 10 ते 15 मिनटासाठी गार करून घेऊया आणि मग आपण लाडू बनवूया. म्हणजे गार झाल्यानंतर आपलं मिश्रण हे छान कुरमुरीत होईल. मग आपण आपले लाडू बनवण्यासाठी सुरुवात करूया. बघा, आता 10 मिनटानंतर आपलं मिश्रण किती छान झालेलं आहे. कुरमुरीत असं म्हणजे आपल्याला एक एक दाणा दिसतो आहे. त्यासाठी बघा मस्त असा त्याची डेकोरेशन करण्यासाठी आम्ही काजू घेतलेले आहेत. काजूचे आपल्याला एका काजूचे 2 काप असे मस्त काप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण लाडू बनवण्यास सुरुवात करूया. एकदा आपण पुन्हा मिक्स करून घेऊया आणि मग आपण लाडू बनवूया. बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. लाडू किती छान असा चिकना मस्त दिसतो आहे ना, आणि कुरमुरीत खायला तर खूपच छान चविष्ट असे लागतात जर का तुम्ही या पद्धतीने बेसनाचे लाडू केले. आणि वरून असा काजूचं काप. बघा, लाडू दिसायला देखील सुंदर आणि खायला तर खूपच छान. तुम्हीही खरंच नक्की बनवा अशा पद्धतीने लाडू. आपण अशाच पद्धतीने संपूर्ण लाडू करूया. पण हा जो सर्वप्रथम आपण जो लाडू केलेला आहे त्याला आपण देवघरात ठेवूया. कारण मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोलली होती की कुठलंही आपण पदार्थ तयार केला तर सर्वात आधी आपण देवघरात ठेवायचा, म्हणजे देवाला नैवेद्य द्यायचं त्या प्रसादाचा. त्यामुळे देवघरात नैवेद्य देऊया आणि आपले संपूर्ण लाडू तयार करून घेऊया.
बघा आता आपले संपूर्ण लाडू तयार आहेत. वा किती मस्त दिसत आहेत. छान असे प्लेन, यात काही न घालता हे बेसनाचे लाडू तयार केलेले आहेत. खूप चविष्ट असे बेसनाचे लाडू आमच्या खानदेशी पद्धतीने तयार केलेले आहेत. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला जर या लाडूंची चव आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू. तुमचा प्रतिसाद